हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अपूर्वा विषय लॉग्समध्ये. आजचा लॉग थोडा आगळा वेगळा आहे. तुम्ही बघू शकता तिथे मस्त असा सनराईज झालेला आहे. हां, तर आजचा लॉग जो असा आहे मी तुम्हाला सांगू इच्छिते. आज मी थर्ड संडेची जी ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यानिमित्त मी जरा बाहेर चाललेली आहे. सो ही ॲक्टिव्हिटी आणि हा जो प्रोग्राम आम्ही जे थर्ड संडेचे व्हॉलेंटिअर्स जे करतो, तुम्हाला आवडतं की नाही तुम्ही पूर्ण हा लॉग बघा आणि मला सांगा. चला तर मग आपण डायरेक्ट भेटूया लोकेशनवर. स्टार्ट. अपूर्वा विषय ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. ही आहे अपूर्वा. आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत थर्ड संडेच्या कार्यक्रमानिमित्त आणि याला कुठेतरी साथ मिळाली आहे ती अपूर्वा व्लॉग्स यांच्या चॅनलची. तर आजचे स्पॉन्सर आहेत टीम थर्ड संडे. तर चॅनल नाहीये मुळात, ते चॅनल असं आहे. अरे चॅनलच असतं, ते चॅनलच असतं. आणि आज इथे या ठिकाणी आपण एका ठिकाणी चाललो. तर आपण हे आज त्या ठिकाणी पोचल्यावर कळू ते ठिकाण कुठलं होतं ते. युनिक अशी कल्पना आहे आणि ती छान आयडिया आहे आणि ती भन्नाट अशी आयडिया आहे. आणि आज या ठिकाणी आपल्या सोबत आहेत अपूर्वाताई विषय. तर ताईंचे व्लॉग्स आम्ही आवडीने बघतो, सहकुटुंब सहपरिवार टीव्हीवर लावून आम्ही बघतो आणि आम्ही खरंच आवडीने बघतो. आणि आज या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत थर्ड संडेच्या कार्यक्रमानिमित्त हिमाद्री परिसरातील जुगरेवाडी येथे. तर कार्यक्रमाचं हे विशेष स्वरूप असं असणार आहे की तिथे आम्ही थर्ड संडेच्या निमित्ताने करिअर गायडन्स करण्यासाठी आम्ही एका रुरल भागात चाललेलो आहोत. तरी आम्हाला थर्ड संडेला साथ लागली आहे ती अपूर्वाताईंची आणि त्यांच्या ब्लॉग्सची. उत्कृष्ट असे ब्लॉग्स बनवतात ते. तर चला पाहूया पुढे काय होत आहे ते. आणि अपूर्वाताई विषयांना भरघोस मत सबस्क्राईब लाईक, सबस्क्राईब and share. लाईक, शेअर and सबस्क्राईब. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा, आणि टीप त्या इलेक्शनला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या सिमेंटच्या गोणी असतात ना. पुढे म्हशा रोडवरनं जर आपण लेफ्ट घेतलं तर तिकडे आपल्याला एक गाव लागतं. त्याचं नाव आहे शिवतीर्थ आंबेटेंबे. तिकडनं पण सरळ सरळ रस्ता आहे आणि मग पुढे एक लेफ्ट घेऊन तुम्हाला पुन्हा राईट घ्यायचं आहे आणि ऑलमोस्ट आपण लोकेशनवर आहोत. पुढे खाऊ घ्यायचं का तुम्हाला? हो खाऊ बोलते मी शाळेत. गाईस, इकडचं क्लायमेट एक नंबर आहे. एकदम मस्त थंडगार, हिरवळ, शांत आहे. तुम्ही पाहू शकतात. छान असं आदिवासी वाडा आहे. कसं वाटलं तुला? छान वाटलं. वातावरण खूप छान आहे. मुळात गाव खूप स्वच्छ आहे. ॲक्च्युली खूप सुंदर आहे. काय परिसर आहे. घेतलं असतं मी. हा ना. तुम्ही काय व्हिडिओ काढत सुटले? तर आज आपल्या थर्ड संडेच्या कार्यक्रमाला ऑन ड्युटी डॉक्टर देखील अवेलेबल आहेत. तर कुणाला प्रथमोपचार घ्यायचे असेल तर त्यांनी संपर्क साधायचा आहे. त्यांच्या असिस्टंट इथे आहेत स्वप्ना मॅडम. स्वप्ना मॅडम, एकंदरीत फी किती आहे डॉक्टरची आपल्या? थर्ड संडेसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. अच्छा, तर स्वप्ना मॅडम यांनी कळवलं आहे की एकंदरीत आपल्या ज्या डॉक्टर मॅडम आहेत त्या थर्ड संडेसाठी खास करून फ्री सर्व्हिस देणार आहेत. तर अशा प्रकारे
आमचे पेशंट जिथे आहेत अपूर्वताई विषय, तर अपूर्वताई विषय आपल्याला ही जी सेवा मिळते थर्ड संडेकडून, तर आपल्याला कसं वाटतंय नक्की यात? मस्त वाटतंय, छान वाटतंय. तर ज्या प्रकारे अनएक्सपेक्टेड होतं. थँक्यू सो मच. काही अनएक्सपेक्टेड नव्हतं. सूत्रांकडून आम्हाला अशी माहिती मिळाली आहे. आधीपासूनच तुम्ही लिस्ट बघितली की स्वप्ना येते आणि गायत्री येते, त्याच्यामुळे तुम्ही आलेला फ्री मधून आपल्याला ड्रेसिंग. या संस्थेची थोडक्यात माहिती सांगतो आणि मग स्वागत समारंभाला सुरुवात करतो. या संस्थेचे संस्थापक माननीय श्री दिगंबरजी नारायणजी विषय सर, अपूर्वा विषय मॅडम आहेत यांचे अंकल. अपूर्वा विषय मॅडम अंकलचे ही संस्था आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून कशाला जायला लागायचं 8 किलोमीटर, यातून मुरबाडला जायला लागायचं. त्यामुळे साहेबांनी निर्णय घेतला का या परिसरातील मुलं तर शिकतील, पण मुली जर शिकवायच्या असतील तर सगळ्यात पहिले ह्या परिसरामध्ये शाळा सुरू करावी लागेल. त्यामुळे साहेबांनी 2005 मध्ये विना अनुदानित तत्वावर कुठलीही शासनाची मान्यता नसताना 2005 मध्ये 41 विद्यार्थ्यांवर समाज मंदिरामध्ये आयनाची वाडीमध्ये शाळा सुरू केली आणि तिला 2006 मध्ये मान्यता आणली आणि आता शाळा 20% अनुदानाला आली आणि साहेब आपल्यातून निघून गेले. ही सगळ्यात शोकाची गोष्ट आहे. पण साहेबांचं एक स्वप्न होतं की ह्या परिसरातील जे आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन आणि एमपीएससी आणि यूपीएससी ची लायब्ररी व्हावी, असं साहेबांचं खूप मोठं स्वप्न होतं. त्यात यूपीएससी आणि एमपीएससीच्या लायब्ररीसाठी आम्हाला झेप प्रतिष्ठान ठाणे यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आहे. त्यांनी 5 वर्षासाठी शाळा आपली दत्तक घेतले. जुलैमध्ये ती लायब्ररी सेटअप करून देत आहेत. पण व्यवसाय मार्गदर्शन आमच्याकडनं राहिलं होतं. त्याच्यासाठी तुमची थर्ड संडे टीम आमच्याशी जॉईन झाली, त्याबद्दल सगळ्यात पहिले तुमच्या टीमचा मी धन्यवाद मानतो. आणि वर ओ नो तरी पण खाली गेला वर, तरी पण खाली गेला वर. अरे तरी हलतायत सगळे. कोणतं दिसून असं करतो वर. श्वास घ्यायचा आहे आपल्याला. आपलं आयुष्य वाढवायचं तर आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला कुठल्याही क्षणाला आठवलं, तुम्ही काम करताय, अभ्यास करताय, तुम्हाला आठवलं मला दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास घ्यायचा, याच्याने आपलं आयुष्य वाढणार आहे. ठीक आहे, करा तर. तर आता आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे वळू, त्यासाठी आपण इथे आलोय करिअर मार्गदर्शन. ठीक आहे, तर आज मी तुम्हाला सगळ्यात जवळचा ऑप्शन करिअरच्या संदर्भात तुमच्या जवळचा ऑप्शन मी तुम्हाला इथे सांगणार आहे. पर्याय इथे तुम्हाला माहिती 10वी नंतर तुम्ही काय काय करू शकता, काय काय ऑप्शन आहेत तुमच्याकडे. तुला माहिती 10वी नंतर काय करता येईल, तुला माहिती त्यानंतरही काही स्ट्रीम्स आहेत, सायन्स आहे, आर्ट्स आहे, कॉमर्स आहे. तर याबद्दल देखील आपल्याला शिरीष दादा सांगणार आहे. ठीक आहे, हे आता इथपर्यंत होतं 10वीचं. 12वी नंतर तुम्ही काय करू शकता, सायन्स मधून, आर्ट्स मधून, कॉमर्स मधून काय करू शकता हे शिरीष दादा आपल्याला सांगेल. ठीक आहे, कोणाला काय बनायचं पटकन आत्महत्या करा. मला कमीत कमी 5 उत्तरं पाहिजे. मुलांकडनं 4 आणि मुलींकडनं 1. नको मुलींकडनं पण 3, मुलांकडनं पण 3. लवकर चला. काय बनायचंय तुम्हाला? मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. हा दादा सिव्हिल इंजिनियर, हा मेकॅनिकल इंजिनियर, हा दादा सीए. कोणाला काय बनायचं पटकन बोला. नाही 2-3 जणी अशा रिस्पॉन्स देत होत्या आणि पाठीमागचं तर काहीच नाही, खाली मान घालून फक्त हसताय. हसण्यात काहीच करिअर नाहीये. ठीक आहे, चला एक काम करा. रट्टा कोण मारतो? रट्टा माहिती आहे ना? पाठांतर करून कोण येतं एक्झाम द्यायला? आत होती का? मी जायचो पाठांतर, मी करतो आजवर. ते तू पण जायचं का रट्टा? हमसे चाहता था कि इंजीनियरिंग कॉलेज में पढ़ूं. आज यहाँ बैठा हूँ, बहुत मजा आ रहा है. ज़्यादा मजा लेने की जरूरत नहीं. बोलो, मशीन का डेफिनेशन. सर, a machine is anything that reduces human effort, sir. Will you please elaborate? सर, हर वो चीज जो इंसान का काम आसान करे या वक्त बचाए वो मशीन है सर. गर्मी लग रही, बटन दबाना, हवा चलना, फैन, मशीन है सर. मीलों दूर आप अपने दोस्त के साथ बात कर सकते हैं, टेलीफोन, मशीन है सर. करोड़ों का हिसाब चुटकी में करता है, कैलकुलेटर, मशीन है सर. सर एक्चुअली हम मशीनों से घिरे हुए हैं सर. पेन की लिप से लेके पैंट की जिप तक सब मशीन है सर. एक सेकंड आप, एक सेकंड आप. झाली 12th नंतर आपण काय करणार आहे? बॅचलर्स मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. बीकॉम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बीकॉम करायचं, पण बीकॉमच्या व्यतिरिक्त पण असतं. बीकॉमच्या व्यतिरिक्त म्हणजे काय, जसं बॅफ झालं, बीबीआय, बीबीए, बीएचएम, बॅचलर्स इन इको आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन अजून 2 वर्ष स्पेशलायझेशन म्हणजे एमकॉम असतं. आता ह्या गोष्टी सगळ्या वेगवेगळ्या, त्यांच्यात फरक काय झाला? बीकॉम म्हणजे काय, एक जनरल कोर्स ज्याच्यामध्ये सगळे काही सब्जेक्ट आहेत. कॉमर्स मध्ये सब्जेक्ट कोणते, जे मी तुम्हाला विचारायचं होतं की कॉमर्स मध्ये नॉर्मली आपण काय शिकतो? आपण
घरातलं आपल्या घरात कमवतं कोण? आपले वडील कमवतात, बरोबर? आपले वडील कमवतात, मग त्याच्यानंतर जे आपले पैसे येतात, बरोबर, त्याचं मॅनेजमेंट कोण करतं? आपली आई मॅनेजमेंट करत असते. ते पैसे जे येतात आपल्याकडे ते आपली जी आई असते ती अलोकेट करत असते. घरातला खर्चाला किती, बरोबर, तुमच्या शिक्षणावर किती, सेव्हिंग किती करायची करून, सगळं डिसिजन कोण घेतं? आई घेत असते, बरोबर. आणि मग हेच आपण काय करत असतो? सिंपल शब्दात कॉमर्स म्हणजे पैशाचा व्यवहार. म्हणजे आपण ज्यावेळी तुम्ही कॉमर्सचा विचार करता, सगळ्या ज्या गोष्टी येणार आहेत करून, तुम्ही याच्यामध्ये जे सब्जेक्ट शिकणार, जसं अकाउंटिंग सब्जेक्ट झाला, त्याच्यामध्ये काय करतो आपण? पैशाचा व्यवहार करतोय, त्याची नोट डाऊन करतोय. तुमच्या पण घरामध्ये कुठे ना कुठेतरी याचं आपण ऍप्लिकेशन करत असतो. तेच ऍप्लिकेशन तुम्ही कॉमर्स मध्ये येऊन शिकणार आहे. ठीक आहे, तुम्हाला थोड्याफार गोष्टी समजतात. तसंच 2002 ला मिळाले होते 83%. तेव्हा 83% म्हणजे मी ठाणे जिल्ह्यामध्ये दुसरा वगैरे आलो. ठीक आहे, खूप सत्कार वगैरे झाले, पण मला माहितीच नव्हतं 10वी नंतर करायचं काय. मला ठरलं सुद्धा नव्हतं आणि मला माहिती पण नव्हतं, बरोबर. 83% मिळाले. आपल्याला आमच्या इथे कन्सेप्ट होता 80%च्या वरती सायन्स घ्यायचा, 70%च्या वरती कॉमर्स घ्यायचा आणि 60%च्या वरती आर्ट्स घ्यायचा, एवढंच माहित होतं. मी घेतलं सायन्सला ऍडमिशन. सायन्सला ऍडमिशन घेतलं, 12वीला गेलो, 12वी पर्यंत पण 12वीला पण मला 80% मिळाले. गुड. तरी मला माहित नव्हतं मला काय करायचंय आणि कोणी सांगणारच नव्हतं. ठीक आहे, 12वी नंतर इंजिनिअरिंग करायचं, एवढं सगळे बोलले की इंजिनिअरिंगला स्कोप. मला एकाने ऍडवाइस दिली, तू एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग कर. मी पण मला विमानाचं काम गेलो, ऍडमिशन घेतलं, 3 वर्षाचा कोर्स केला, जॉबच नाही मिळाला. कारण त्या पर्टिक्युलर, आणि तो जो कोर्स केला त्याला सर्टिफिकेट कोर्स म्हणून होतं की डिग्री म्हणून पण, मला चान्सच मिळाला नाही. मी 2 वर्ष जॉब शोधला, मला जॉब नाही मिळाला. कारण की सर्टन त्यावेळेला काय काय इश्यूज होते, पण मला नॉलेज नव्हतं. आणि मी जेव्हा शिकवत होतो तेव्हा पण मला वाटत होतं की मला याच्यात इंटरेस्ट नाही, ही माझी ताकदीचा एरिया नाहीये. मग मी 2 वर्ष जॉब शोधला, सोडून दिला. ती एक अख्खी इंजिनिअरिंग कम्प्लीट करून मी सोडून दिला. माझ्या घरच्यांनी सांगितलं, अरे आता तुला कमावं लागेल, तुला काय दुसरं शिकव, म्हणून मी डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. तेव्हा मला थोडं नॉलेज आलेलं की काय काय असतं. मग मी डिप्लोमाचं ऍडमिशन घेतलं, तेव्हा मी कॉलेजमध्ये टॉप आलो. का? कारण मला तो सब्जेक्ट आवडायला लागला. नंतर मी डिग्री केली आणि चांगले मार्क्स मिळाले. ठीक आहे, आणि मी जवळपास 13 वर्ष शिक्षण घेतलं. पण माझा एक चुकीचा डिसिजन मला किती वेळ करतो, माझ्या बरोबरची आज मुलं 5 वर्ष पुढे निघून गेली की नाही. म्हणून आम्ही इथे आलोय की जेणेकरून तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 10वी नंतर तुम्हाला करायचं काय. 10वी नंतर एवढं सारखं असते मला आता माहिती पडतं. नाहीतर सायन्स घ्यायचं होतं हे तर माझं स्वप्न होतं, दॅट्स अ डिफरन्स स्टोरी. बट 10वी नंतर हे पण काय काय गोष्टी असतात हे मला आज माहिती पडतं, जे या दादा लोकांनी सांगितलं. ठीक आहे, हे मला काहीतरी माहिती पडलं जेव्हा हे आलं. आता पण तुमच्याकडे पण काही गोष्टी असतील ना जे तुम्ही सांगू शकता की माझ्या भावाने हे केलं होतं, हे करतं, हे तर तुम्ही तुमच्याकडे प्रश्न असू द्या, त्याची उत्तरं येतील नाही येतील ते वेगळी गोष्ट आहे. पण तुमच्या मनामध्ये ना ती प्रश्न निर्माण होणं खूप गरजेचं आहे. यावेळी जर ते प्रश्न निर्माण झाले ना तर त्याचं काय म्हणजे कोणतं एक डायरेक्शन असू शकतं, काय मार्ग असू शकतं ते तुम्हाला सांगू शकतं. तर तुमच्याकडून आहे ना त्या प्रतिसाद येऊ द्या एक प्रकारे. ठीक आहे, आता सर्व बोलत माहिती आहे, तुम्ही खूप वेळेपासून बसलात एका ठिकाणी, पाय दुखत असतील. विज्ञाने बरोबर आहे, गाडीला किक मारल्यावर गाडी चालू होते. विज्ञाने सायकलला पेडल मारून सायकल चालते. विज्ञान आहे की नाही. ठीक आहे, या विज्ञान शाखेमध्ये तुम्हाला काय पुढे करता येईल असं बेसिक सांगू तुम्हाला. कोणता कोर्स आहे, कोणते सब्जेक्ट आहे हे मी तुम्हाला आता याच्यामध्ये सांगणार. ठीक आहे, विज्ञान शाखेमध्ये 12वी सायन्स पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला हे सगळे सब्जेक्ट. ठीक आहे, पहिले मराठीला ऑप्शन हिंदी, नंतर संस्कृत, नंतर आयटी. मराठी सगळ्यांना माहिती आहे, मराठी सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे कंपल्सरी. म्हणजे त्याला ऑप्शन तुम्ही हिंदी घेऊ शकता, चांगले मार्क्स. नंतर दुसरा सब्जेक्ट आहे इंग्लिश, तो तुम्हाला 10वीला पण आहे कंपल्सरी सब्जेक्ट. त्यानंतर आहे फिजिक्स, भौतिकशास्त्र. तुमचं विज्ञान 1 मध्ये भौतिकशास्त्र आहे ना, ते काय काय मला मराठी शब्द आठवत नाही, त्याला एखादा धडा आठवायला लागेल तुम्हाला. ठीक आहे, किंवा केमिस्ट्री बद्दल काय असेल तुमचं, म्हणजे फिजिक्स भौतिकशास्त्र म्हणजे न्यूटनचे नियम माहिती सगळ्या ना, ते होतं तुम्हाला. न्यूटनचे ते सगळं कशामध्ये येतं, फिजिक्स. त्यानंतर आहे रसायनशास्त्र, केमिस्ट्री. वेगवेगळे तुम्ही लिक्विड एकत्र केले तर काय तुमचं म्हणजे कोणते गॅस तयार होतील हे सगळे कशामध्ये असतं. झाड लावायचं कसं? तुमच्याकडे घरी दुधाची पिशवी येते,
तशी पिशवी, ती दुधाची पिशवी किंवा दुसरी कोणतीही पिशवी घ्यायची, त्याच्यामध्ये माती भरायची, त्या पिशवीला खालून 1 किंवा 2 होल पाडायचे, त्याने पाणी बाहेर जाईल आणि त्याच्यामध्ये एक बी लावायची कोणत्याही झाडाची, जे तुम्हाला आवडेल ते. आंबा लावू शकता, चिक्कू, फणस, जे काय तुम्हाला काजू लावायचं ते लावायचं. आणि ते झाड तयार झालं की त्याला बोलणार रोप, बरोबर. मग ते रोप कसं, त्याची पुढची गोष्ट करायची, खड्डा कसा घ्यायचा, झाड कसं ठेवायचं, माती कशी लावायची, पाणी कसं द्यायचं, हे सगळं तुम्हाला पुस्तकातून मिळेल. आता ते कसं करायचं नाही, सगळ्या दादांनी, हे सगळे दादा शिकलेले, त्यांनी सगळ्यांनी पुस्तक वाचलेलं आहे. ठीक आहे. आता हे तुम्हाला छोटे छोटे ग्रुप करून दाखवतील की झाड कसं लावायचं. ठीक आहे. आता त्या झाडामध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की झाड जेव्हा आपण, ती जी माती आहे, झाडाची जी पिशवी असते त्याच्यामध्ये आपण ते रोप असतं, त्याची जेवढी उंची आहे त्या उंचीपेक्षा 2 इंच जास्त, म्हणजे आपल्या 4 बोटाची हाईट आहे ना, तेवढ्या हाईटपेक्षा जास्त खड्डा घ्यायचा. त्याच्या बाजूने पण त्याची जी डायमीटर व्यास जेवढा आहे त्याच्या डबल डायमीटरचा खड्डा घ्यायचा. आणि ती जी माती काढू, ती माती वाया घालवायची नाही, कारण वरची जी माती असते ती सगळ्यात सुपीक माती असते, त्याच्यात खडे असतील, झाडांचे तुकडे असतील तर ते बाजूला काढायचे. आणि ती पिशवी काढताना अलगद पिशवी काढायची की ते जी माती ते झाडांनी पकडून ठेवलेली मुळांनी ती डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. झाडाची मुळं डिस्टर्ब झाली तर ते झाड येणार नाही. त्यामुळे हळूच काढायची पिशवी, ठेवायचं आणि चारी बाजूनी माती लावून त्याच्यात थोडंसं खत टाकायचं, शेणखत, कोणतं पण खत तुमच्याकडे असेल ते टाकायचं आणि मग त्याला पाणी घालायचं. ठीक आहे. आता हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं, पूर्ण माहिती तुम्हाला पुस्तकात मिळेल. ठीक आहे. सो किती मुलं अशी स्पर्धा आहे. आता दाखवते स्क्रीनवर ना, तो जिंकणार सगळ्यांना माहिती होता, कारण तो वर्ल्ड चॅम्पियन होता. हा जिंकणार सगळ्यांना माहिती होता. रेस सुरू झाली, सगळ्यांना माहिती होतं तो जिंकणार आहे. पण 150 मीटर गेल्यानंतर त्याचा पाय दुखावला, तो लंगडायला लागला. तो रडायला लागला तिथेच ग्राउंडवर. 4 वर्षांची तयारी होती त्याची. पण त्याला त्याची तयारी नव्हती रेस सोडून जायची. तसाच तो लंगडत रेस चालू लागला. त्याला ती रेस पूर्ण करायची होती. You raise me up so I can stand on mountains. You raise me गर्दीतून एक माणूस त्याच्या सोबत आला. to walk on stormy seas. ते त्याचे वडील होते. I am strong when I am on your shoulders. You raise me up to more than I can be. ते म्हणाले तुम्हाला हे करायची गरज नाही, तू धावला नाही तरी चालेल. पण तो म्हणाला नाही, मला धावायचंच आहे, मला रेस पूर्ण करायची. मग दोघे चालू लागले फिनिश लाईन पर्यंत. त्याचे वडील म्हणाले तुझी रेस आता पूर्ण कर, आणि त्याने त्याची रेस पूर्ण केली. 65,000ची जनता, त्यांनी सगळ्यांनी त्याला उठवून टाळ्या वाजवल्या. विजेत्यासाठी जेवढ्या टाळ्या वाजल्या नाही तेवढ्या त्याच्यासाठी टाळ्या वाजल्या. आणि त्यांनी एकच गोष्ट सांगितली, नेव्हर गिव्ह अप. ते बोलतात अभ्यास करा, अभ्यास करा. असा कुठला तरी क्षण येईल आयुष्यात त्याच्यासारखा, एखाद्याला एखादा विषय नाही जमत, त्याला पुढे जायला मिळत नाही. पण त्याने काय केलं, तो थांबला का? एकदा तुम्ही उभा होऊ शकता, आपल्याला अपयश येऊ शकतं, पण अपयशाने खचून जायचं नाही. परत उभं राहायचं, परत प्रयत्न करून तुमची रेस पूर्ण करायची. करू एवढा बस हाँ साइड से पूरा डाल देना, साइडून टाकतो. पूरा. हाँ वो लगाने का है उसको, फिर वो सीधा खड़ा रहेगा, अदरवाइज बेंड हो जाएगा जब तक बड़ा नहीं हो जाता ना. हाँ उसके बाद साथ पे बाद में. हाँ ले लो. हाँ हाँ हाँ
आता इकडनं एकी नाही तुम्ही पण इथे आम्ही आमचं चिंचेचं झाड लावलेलं आहे. नवीन वगैरे ती तुम्ही पाहू शकतात. आम्ही मोडलेल्या पायाने एका पायावर आम्ही झाड लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता. फायनली पूर्ण ऍक्टिव्हिटी झालेली आहे आणि आता मी इकडनं निघणार आहोत. तू साईडला अशी. शाळा कशी वाटली तुला ही? गाईस, तर इकडे मी जी ही शाळेमध्ये आलेली आहे, खूप जवळची शाळा आहे असं म्हणता येईल. दिगंबर काका यांची ही स्कूल आहे आणि इकडचं वातावरण एवढं सुंदर आहे, प्रसन्न आहे. बोलतात ना, थँक्स टू दिगंबर काका, झुगरेवाडी, तालुका कर्जत, रायगड, इकडे त्यांनी घेतलेली ही शाळा, बांधलेली शाळा. काय काय ये एक फूल के लिए एक फूल जो हमने तोड़ा था, थँक्यू. हम समर्पित करते हैं. वाव, मस्त आहे, मला हे आवडतं हे फूल. अरे वो लड़के को बोला छोकरे ह्याचा परिसर खूप अमेझिंग आहे. गायकर रस्सी दे ना, अरे रस्सी असेल तर. वाव. आणि अशा प्रकारे आमचा हा आजचा व्लॉग कंप्लीट झालेला आहे. आम्ही दिवस आजचा दिवस संपलेला आहे असं म्हणेल मी. आजची ॲक्टिव्हिटी खूप इंटरेस्टिंग होती आणि आहे. आणि अशा इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटीसाठी जर तुम्हाला यायचं असेल, तुम्ही पार्ट बनवू शकता थर्ड संडेचं. आणि आम्ही आता इकडनं निघत आहोत. चलो तर मग बाय बाय. आणि अपूर्वा विषय चॅनलला सबस्क्राईब करा. खूप गोड मुलगी आहे ती, पाय तुटलेला असून सुद्धा तिने आजचा ब्लॉग कंप्लीट केलेला आहे. सो बाय.